फैंसी गारमेंट एंड किड्स मॉल, शेरवानी, कोट पैंट, 3 पीस, शूटिंग, शर्टिंग, टेलरिंग, बच्चे और बच्चियों के लिए कई सारे कपड़ों की वैरायटियां। हमारा पता आयशा नगर पुलिस स्टेशन के सामने, हजार खोली, मालेगांव। प्रोप्राइटर चांद खान। मानव समाचार, मानवता के हक में। मैं इब्राहिम शेख कोपरगांव तालुका के मायगांव देवी यह गांव से रिपोर्टिंग कर रहा हूँ। कल रात में 1:30 बजे से लगभग 4 घंटा लगातार बारिश हुई। बारिश ऐसी हुई कि उसका माहौल ढकफुटी सदृश था। इसके कारण किसान भाइयों का बहुत ही नुकसान हुआ है। जो सोयाबीन, मक्का, जो अनाज निकालने आया था, वो काटनी करने के बाद पूरा पानी में है और नुकसान भाई हवालदिल हो गया है। तो इसके बारे में हम जो नुकसान पीड़ित किसान भाई है उनसे ही जानते हैं। झेड कॉर्नर रस्ता मोठी वस्ती आहे, त्या रस्त्याचाही संपर्क तुटलेला आहे आणि सोयाबीनचं खूप नुकसान झालेलं आहे। सोयाबीन सोंगून पडलेली असताना वावरात पाणी, आज गुडघे एवढं पाणी आहे सोयाबीनमध्ये, तरी शासनानं याचा त्वरित पंचनामे करून किंवा जी मदत असेल ती दिवाळीच्या आत तातडीने देण्यात यावी अशी मी ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो। आज मध्यरात्री 1 वाजेपासून मायगाव देवी गावामध्ये आसपासच्या परिसरात अतिवृष्टी झाली आणि महाभयंकर असा पाऊस झालेला आहे। त्या पावसामुळे सगळे रस्ते, सगळं आमच्या मायगाव देवी ग्रामस्थांचा रस्त्याचा संपर्क तुटलेला आहे। सगळीकडून पाणी आणि असं बेटाचं स्वरूप गावाला आलेलं आहे। पिकं वगैरे सगळं वाहून गेलेलं आहे आणि पूर्ण गावाच्या परिसरात आणि रस्ते वाहून गेल्यामुळं गावाचा संपर्क तुटलेला आहे। आणि आता असा विषय का गावात म्हणजे हे पिकं सगळे आलेले पिकं वाहून गेले, शेतकऱ्याजवळ आता काही राहिलेलं नाही आणि संपूर्ण आमचा परिसर हा अतिवृष्टीग्रस्त म्हणून सरकारनं जाहीर करावा आणि शासनानं सगळ्या शेतकरी वर्गाला सगळ्यांना मदत करावी अशी आमची ग्रामस्थांची मागणी। जी ढगफुटी झाली ती सर्व मायगाव देवी ग्रामस्थांच्या, शेतकऱ्यांच्या जी सोयाबीनचं पीक होतं, सोयाबीन असेल, मका असेल, 100% नुकसान झालेलं आहे। तर त्या नुकसान भरपाईची तालुक्याचे प्रतिनिधी यांनी शासनाकडे पाठपुरावा करून जे शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे ते विम्याचेही पैसे मिळावा आणि नुकसान भरपाई मिळावा अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या तालुक्याचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना विनंती करतो की आपण शासनाकडे सरसकट लगेच पाठपुरावा केला पाहिजे की आपल्याला जो विमा आहे 4-5 वर्षापासून जो विमा मिळत नाही। 5 वर्षापासून आपले सर्व शेतकरी विमा भरतात, पण विमा कंपनी आपल्याकडे शेतकऱ्याकडं आणि हे करतात, दुर्लक्ष करतात। तर आपण त्यांचा पाठपुरावा करून योग्य तो न्याय शेतकऱ्यांना मिळावा ही आमची सर्व ग्रामस्थांची विनंती आहे। अभी जो कुछ दिन हुए जब किसान भाइयों का जो बारिश की वजह से जो पंचनामे हुए, वो पंचनामे का कोई रिजल्ट आया है या नहीं आया है? नाही आलाच नाही ना, नुसते पंचनामे करून गेले, काच रिझल्ट नाही ना। विमा भरलेला आहे शेतकऱ्यांनी, पंचनामे गेले, पण आता पंचनामे होऊन 10 दिवस झाले आणि 10 दिवसापासून सारखा पाऊस चालू आहे। त्या दिवशी पंचनामा झाला, त्या दिवशी सोयाबीन उभे होते, पण आज सोयाबीन पुरे भिजून गेल्या। आज गुडघ्यावरलं पाणी, आज 50, 60, 70% शेतकरी पाण्यात सोयाबीन सोंगतायत। इतकी भयानक परिस्थिती झालेली आहे।